टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुळशीमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे 7 दिवसापासून फरार होता। फरार असताना तो अनेक ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी मुक्कामी राहिला। त्याच दरम्यान पुण्यातील मावळ तालुक्यामधील पवना धरण या ठिकाणी बंडू फाटक यांचं एक फार्म हाऊस आहे। या फार्म हाऊसमध्ये देखील त्यांनी एक मुक्काम केल्याची माहिती जी आहे ती समोर येते। याच फार्म हाऊसचे मालक बंडू आपल्यासोबत आहेत। काय सांगाल तुम्हाला ही घटना जी आहे ती माहिती होती की राजेंद्र हगवणे हा जो आरोपी आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील तो एक मुख्य आरोपी असल्याचं समोर येते, तरी तुम्ही त्यांना ते फार्म हाऊस जे आहे ते देण्यात आले त्यांच्याकडे? त्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती, कारण माझ्या घरी मुलाचं लग्न चा कार्यक्रम होता। 8 दिवस मी त्याच्यामध्ये बिझी होतो। त्याच्यामुळे राजेंद्र हगवणेने असे काही कृत्य केले याची मला बिलकुल कल्पना नव्हती। आणि पूजेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा होती, त्या दिवशी बंडोपंत बेगडेंचा फोन आला होता की तुमचे मित्र कोण राजेंद्र हगवणे त्यांना माझ्या फोनवरनं बोलायचे। तर ते माझ्याशी बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का? तर मला ह्या गोष्टीची कल्पना नसल्यामुळं मी म्हणलं जा। जर कल्पना असती तर मी त्यांना तेव्हा सांगितलं असतं की मी जाऊ नका आमच्या फार्म हाऊसवर, पण मला ह्या गोष्टीची कल्पना नव्हती। माझ्या घरी लग्न सत्यनारायणची पूजा पण होती त्या दिवशी आणि मी फार गडबडीत होतो। आणि बंडोपंत बेगडेंशी बी मला जास्त बोलता नाही आलं फोनवर, माणसं पाहुणे रावणे खूप होते घरी। तर मला ह्या गोष्टीची कल्पना नव्हती म्हणून मी त्यांना जा म्हणलो, पण ते गेले। मग राहिले का नाही राहिले ते परत मलाही फोन आला नाही आणि मी त्यांना फोन केलेला नाही, कारण माझ्या घरी कार्यक्रम असल्यामुळे मी त्यांच्या काय डोक्यात माझ्या काय राहिलं नाही ते, आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट बी नाही केलं आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट नाही केलं। तुम्ही ज्यांचं आता नाव घेतलं बंडोपंत जे आहे बेगडे, ते राजेंद्र हगवणे आणि तुम्ही, तुमच्या तिघांचा काय संबंध येतो की तुमचं फार्म हाऊस जे आहे ते त्यांना देण्याची वेळ तुमच्यावर आली? हो, देण्याची वेळ नाही आलेली। ते बंडोपंत बेगडे माझे मित्रच आहेत आणि ते नेहमी माझ्या फार्म हाऊसवर जात असतात। तर त्या अंकुशाने मी म्हणलं असं तर तसेच चाललेले आहेत ते बसायला, तर म्हणलं होतं त्या हिशोबाने मी त्यांना म्हणलं होतं जा बसायला तिथं। आणि राजेंद्र हगवणे राहिले तर मुळशीतून मोठे कार्यकर्ते आहेत। मी बी शिरोली चांदोली गावचा सरपंच आहे। मी त्या कार्यक्रमातून आमची अधूनमधून कुठेतरी भेट होत असते, त्यामुळे मी राजेंद्र हगवणेला ओळखतो। आता आपण पाहिलं तर या गुन्ह्यासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस जे आहे ते तपास करत आहे। ज्या ज्या ठिकाणी जे हगवणे जे आहे ते आरोपी त्या ठिकाणी राहिला त्या ठिकाणची चौकशी करतात। तुम्हाला काय पोलिसांचा फोन आला का किंवा तुमच्याकडे काय विचारणा झाली का पोलिसांकडून? नाही, पोलीस आले होते आमच्या घरी, आमची चौकशी केली आणि हे जे तुम्हाला आता मी सांगितलंय ही सेम परिस्थिती पोलिसांना मी दर्शवलेली आणि त्यांना सांगितलेले। आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर एक तांबडा पांढरा रस्सा नावाचं हॉटेल आहे वडगाव मावळमध्ये, त्या ठिकाणी एक बाहेर थार मध्ये त्या थार तुमच्या असल्याची देखील चर्चा जी आहे त्या मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या। नक्की त्या थारचा काय? ती थार गाडी माझी नाही आहे आणि ती मला माहीत पण नाही आहे। गाडी माझी नाही आहे आणि ती गाडी तुम्ही तिथं जेवणासाठी नव्हते ना? नाही नाही, मी जेवणाला जाऊच शकत नाही। मी 13 ते 18 तारखेपर्यंत घर सोडलेलं नाही, मी घरामध्येच होतो। नक्कीच आपण पाहिलं तर 13 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत जे आहे ते माझ्या मुलाचा विवाह सोहळा होता। त्या विवाह सोहळ्याच्या गडबडीत असताना मला एका मित्राचा फोन आला। त्यानंतर ते फार्म हाऊसची चावी जी आहे ती त्यांना देण्यात आली। त्यानंतर बंडोपंत बेगडे जे आहे ते त्यांचे मित्र राजेंद्र हगवणे जो आरोपी आहे तो जे आहे तो त्या ठिकाणी राहिला। याची कुठलीही कल्पना जी आहे ती या ठिकाणी मला नव्हती। नक्की त्यांनी मुक्काम केला का नाही केला या संदर्भात देखील बंडू फाटक जे आहे ते त्यांना यातला कुठल्याच प्रकारची माहिती नसल्याचं या ठिकाणी आता बंडू फाटक यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। कॅमेरामन नागेश समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे।